भविष्यवेध या युट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनल वरती नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, आम्ही जी कथांची मालिका सुरू केली आहे ती ऐकायला विसरू नका। आजची आपली कथा आहे कोंबड्याची हुशारी। चला तर मग ऐकूया कथा कोंबड्याची हुशारी। मित्रांनो, कोल्हा हा प्राणी अतिशय धूर्त समजला जातो, परंतु धूर्त असूनही प्रसंगावधान नसले तर कशी फजिती होते त्याचीच ही कथा। एकदा एक कोल्हा जंगला शेजारच्या गावातील एका शेतकऱ्याच्या कोंबड्याच्या खुराड्यात शिरला। त्याने एक चांगला गल्लट्ट कोंबडा झडप घालून तोंडात पकडला। तेवढ्यात तो शेतकरी तेथे आला आणि त्याने कोल्हा कोंबड्याला घेऊन जात असताना पाहिले। त्याने आपल्या कुत्र्यांना कोल्ह्याचा पाठलाग करायला सांगितले। शेतकरी ओरडला, जा त्या कोल्ह्याला पकडा। कोल्हा जोरात पळू लागला। तेव्हा त्याला तो कोंबडा म्हणाला, कोल्होबा, त्या कुत्र्यांना माझ्याजवळ येऊ देऊ नकोस। तो मालक अजिबात चांगला नाही। मला खूप वाईट तऱ्हेने वागवले त्याने। त्या कुत्र्यांना सांग, माझ्याजवळ येऊ नका, मला त्यांच्याबरोबर जायचे नाही। आपण पकडलेले भक्ष्यच आपल्या भल्याचे सांगते आहे हे पाहून कोल्ह्याला आनंद झाला। मागे वळून तो कुत्र्यांवर ओरडला, तो तुमच्या बरोबर येणार नाही म्हणतोय। हे बोलताना त्याचे तोंड उघडले आणि कोंबडा खाली पडला। क्षणाचाही वेळ न दवडता कोंबडा उडून शेजारच्या झाडावर जाऊन बसला। कोंबड्याचे चातुर्य पाहून कोल्होबा मान खाली घालून निघून गेला। काय दोस्तांनो, आवडली नाही छोटीशी छानशी बोधकथा? चला तर मग या बोधकथेतून काय तात्पर्य मिळते बघूया। आपल्या कथेचे तात्पर्य आहे, संकटात प्रसंगावधान आणि बुद्धिचातुर्य कामास येते। दोस्तांनो, अशा अनेक कथांची मालिका आपण सुरू केली आहे, ती तुम्ही नक्की ऐका। आणि हो, ॲनिमेटेड व्हिडिओही सुरू केले आहेत, ते तुम्ही नक्की पहा। आणि आपले चॅनेल लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।